नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मधील कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहतोय. त्याच्यामधील आजचं जे महत्वाचं कॉलेज आहे ते म्हणजे GMC अंबरनाथ. 2025 मध्ये नव्याने 10 ते 11 कॉलेजेस गव्हर्नमेंटचे आलेले होते. त्यामध्ये अंबरनाथ नावाचे एक कॉलेज आहे, ते मुंबईमध्ये स्थित असणाऱ्या अंबरनाथ तालुक्यामध्ये या ठिकाणी छाया हॉस्पिटलला अटॅच असणाऱ्या एकदम टॉपमोस्ट एरियामध्ये हे अंबरनाथ मध्ये गव्हर्नमेंट MBBS कॉलेज आलेलं आहे. या कॉलेजची स्थापना 2024 मध्ये या ठिकाणी हॉस्टेलची सुविधा उपलब्ध आहे आणि याचा जो ऍड्रेस आहे तो सर्वे नंबर 128 जांभूळगाव रोड अंबरनाथ वेस्ट ठाणे या ठिकाणी हे कॉलेज आहे. या कॉलेजचा फोटो आहे. मी स्वतः या कॉलेजमध्ये जाऊन व्हिजिट केलेले आहे. 2024 ची स्थापना आहे, म्हणजे 24 आणि 25 2 वर्ष झालं. 26 म्हणजे या वर्षीचं आपलं हे थर्ड इयर म्हणजे तिसरी बॅच आहे या ठिकाणी. दुसरा महत्वाचा मुद्दा आपण या निमित्तानं असा जो कट ऑफ वरती जास्त वेळ न घालवता पाहूया. तर यामध्ये जनरल आणि वुमन असे 2 प्रकारचे कट ऑफ मध्ये असतात. त्याच्यामध्ये ओपन आहे, EWS, SCBC आणि OBC या 4 कॅटेगरीचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करूया. 522 चा 2081 हा SML आहे आणि या ठिकाणी मात्र EWS मध्ये जवळपास 26 मार्काचा डिफरन्स आहे, बरोबर. आणि 42 से 10, 510, 33, 34 आणि 510 आणि 32, 48 अशा प्रकारचा SML मध्ये या ठिकाणी चेंजेस आपल्याला दिसत आहेत. बऱ्यापैकी OBC मध्ये आणि याच्यामध्ये 16 मार्काचा डिफरन्स आहे. SCBC मध्ये सुद्धा 15 ते 16 मार्काचा डिफरन्स आपल्याला दिसतो आहे. राऊंड 2 मध्ये हे पाहायला गेलं तर दरम्यान 524 पर्यंत इकडे कट ऑफ आलाय आणि इकडे मात्र 5 मार्काचा डाऊनफॉल आलेला दिसतोय. हे आपण लक्षात घ्या. SCBC मध्ये सुद्धा जवळपास 1च मार्काचा डाऊनफॉल आलेला आहे आणि हे सगळे कट ऑफ आहेत. आपल्याला वुमन कॅटेगरीमध्ये राऊंड 1, 2, 3 मध्ये 533 पासून ते 528 पर्यंत ओपन कॅटेगरीचा आणि EWS मध्ये 502 ते 5 मार्काचा डिफरन्स आपल्याला येणार. राऊंड 3 मध्ये राऊंड 1, 2, 3 मध्ये 510 एवढा कट ऑफ SCBCचा राहिलाय फिमेल कॅन्डिडेट मध्ये आणि OBCचा 508 पर्यंत आपल्याला आलेला. ह्याचा SML सुद्धा आपण बघायला गेलं तर 34-35 किंवा सर्वात कमी बघायला गेलं तर 34-59 एवढा SML असणाऱ्या स्टुडंटला हे कॉलेज अंबरनाथचं मिळालेलं आहे GMC. यानंतर हिली एरियामध्ये 505 म्हणजे इकडे जरा खूप 20 मार्कांना डिफरन्स आपल्याला मिळालेला आहे की हे आपल्या लक्षात येऊ शकते. 505 आणि हा त्याचा SML आहे. PWD ला 219 मार्काचा डिफरन्स या ठिकाणी आहे आणि त्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे कॉलेज मिळाले. त्याच्या पुढची जी कॅटेगरी आहे ती म्हणजे VJ NTBCD या ठिकाणी आपल्याला 483 एवढा कट ऑफ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि फिमेल मध्ये सुद्धा 484. SML वाईज तुम्ही पाहायला गेलं तर सर्वात कमी 6071 पर्यंत कट ऑफ आला. NTB मध्ये सुद्धा 463 आणि 8659 एवढा SML आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. NTC या कॅटेगरीसाठी जर पाहायला गेलं तर 510 आणि 510 पर्यंत सर्वात कमी 509 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला SML आपण कडे लक्ष देऊया. 3400च्या थोडस दरम्यान 3373 SML असणाऱ्या स्टुडंटला NTC मध्ये आणि फिमेल कॅन्डिडेट मध्ये मात्र थोडंच हायर साईड नाही, पण इकडे तुला फिमेल कॅन्डिडेटचा नंबर लागू शकतो. NTD मध्ये 520 आणि सर्वात कमी 510 अशा प्रकारचा SML या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. SML मध्ये सुद्धा या गोष्टी थोड्याशा लक्षात घेण्यासारख्या आहेत. SML जे आहेत हे थोडेसे चुकलेले आहेत, यामध्ये टाईप करताना चुकलेले आहेत त्याच्यामध्ये हे. तर NTDच्या कॅटेगरीमध्ये 510 मार्कांनी 520 पर्यंत असा कट ऑफ असला पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा, इथून पुढच्या जी कॅटेगरी आहे त्यामध्ये SC आणि ST मध्ये जर समजा 436 आणि 11,978 आणि राऊंड 3 मध्ये 12,361 आणि इकडे कट ऑफ बघायला गेलं तर थोडासा 12,423 पर्यंत सुद्धा हे कॉलेज आपल्याला मिळालं. फिमेल कॅन्डिडेट मध्ये सुद्धा हा कट ऑफ SC कॅटेगरीचा पाहिजे. ST कॅटेगरीमध्ये 357 पासून 348 पर्यंत कट ऑफ मिळालं. फिमेल कॅन्डिडेट्स मध्ये 344 पर्यंत 23,800
पर्यंत हा कट ऑफ आहे. आणि इकडे मात्र आपल्याला 24,004 पर्यंत सुद्धा कट ऑफ कमी आलेला पाहिजे. PWD मध्ये 344 मार्काच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अंबरनाथचं कॉलेज या ठिकाणी मिळालेलं आहे. हे कॉलेज गव्हर्नमेंट असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी सर्व गोष्टी पाहायला मिळतील की MCC ऑल इंडिया कोटाच्या काउन्सिलिंग मधून सुद्धा या ठिकाणी आपल्या सर्वांना हे कॉलेज 535 EWS ला, OBC साठी 533 आणि 449 आणि 441 हा कट ऑफ आणि या ठिकाणी ऑल इंडिया रँक आहे माझे. यानुसार आपल्याला हे कॉलेज मिळालेलं आहे. डिफेन्स 1, 2, 3 मध्ये रिस्पेक्टिव्हली 472, 501 आणि 497 आणि हा SML महाराष्ट्र राज्यातील क्रमांक आहे. स्पेशल रिझर्वेशन मध्ये डिफेन्स साठीचा हा कट ऑफ राहिलेला आहे. कदाचित ह्या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी आपण सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि या जे अंबरनाथ गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ज्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे, हे मुंबईमधलं कॉलेज आहे, नवीन आहे. या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला या सर्व गोष्टी तुम्हाला करता येऊ शकतात आणि हे सर्व गोष्टीमध्ये या दरम्यानचा जो SML तुमचा असेल तर तुमचा नंबर तुमच्या कॅटेगरीनुसार लागू शकतो असं मला वाटतं. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.